गुड मॉर्निंग मंडळी, मी जान्हवी आणि मी बोलतीये द ग्रेप सिटी नाशिकमधून. आज मी गेली होती HG पब्लिक स्कूल सिन्नर येथे. सो आजचा व्लॉग हा डे 2चा व्लॉग आहे आणि आम्ही आत्ता आहे ना इथं तहसील कार्यालयामध्ये बसलो आहे. माझ्यासोबत श्रावस्ती. आज आम्ही HG पब्लिक स्कूलला गेलो होतो. त्याचे थोडे जे शॉर्ट्स मला भेटले ते मी तुम्हाला शेअर करेल. आणि ना आमचा विषय असा आहे की आम्हाला ना शाळेमध्ये व्लॉगिंग नाही करता येत, त्याच्यामुळं आम्ही नाही. आणि आम्हाला खूप दिवसानंतर श्रावस्ती भेटली, सो आम्ही चिल मारतोय, त्याच्यानंतर गॉसिप करतोय, बिचिंग करतोय, खूप सारी बिचिंग करतोय आम्ही की ना वेट पण करतोय. हा. आणि ना आम्ही आमच्या जे पोरं आहे ना आमच्या ग्रुपमधले, आम्ही त्यांचा वेट करतोय कारण की आम्ही आज जाणार गोंदेश्वरीला. आणि खूप जणांनी जर गोंदेश्वरी जर नसेल माहिती, मे बी सगळ्यांनाच माहिती गोंदेश्वरी जे सिन्नरला राहतात ते, पण ज्यांना नाही माहिती त्यांना मी आजच्या व्लॉगमध्ये गोंदेश्वरी दाखवते की नक्की आहे काय ते खूप मस्त मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. आणि मी आज खूप शांत आहे. आजचा विषय माहिती काय आहे, मी आज केस धुतले पण तरी पण मी चंपू दिसते. आणि श्रावस्ती रोज बिचारी धक्के खाऊन स्कूलला येते, त्या मुलांना शिकवती आणि ती बघा किती कूल दिसते. आय एम कूल. नो प्यारे छपरी झालं. सो असा काहीतरी विषय आहे. आणि जर तुम्हाला काय, आम्ही तुमच्याकडनं काय एक्सेप्ट नाही करू शकत कारण की माझ्या व्हिडिओलाच एवढे भारी लाईक बिक येतात ना, 3 लाईक 4 लाईक. अरे वा, माझा तर एक दिवस भरून जातो माहिती का, जर 100 व्ह्यूज आले. देवा. सो अरे जास्तीत जास्त लोकांनी, तुम्ही नाही बघितलं तर कोण बघाल आम्हाला तसं, पण आमच्या घरचे पण बघत नाही रे. तुम्ही बघा, आम्ही तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि तुम्ही पण बघत नाही, आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. स्पेशली मला जास्त वाईट वाटतं. मला माहिती माझे ब्लॉग्स खूप थर्ड क्लास असतात, पण तरी पण तुम्ही बघा. अरे सुंदर चेहऱ्यावरती काही नसतं. तुम्हाला जर श्रावस्तीला बघायचं असेल तर मग मला रोज तिच्या घरी चिंचोलीला जावं लागेल तिला शूट करायला. आणि मग ती भेटल तुम्हाला, नाही का. बाय द वे आज थोडी तरी लईच बेकार दिसती यार श्रावस्ती, थोडी पण चांगली नाही दिसत आहे. ये हमारा रोज का है गाइस. हाँ. क्योंकि हम सुबह 9 बजे से लेकर 3 बजे तक नाचते रहते हैं. माहिती का, एक और ते लोक नचाते भी ये लोगों को. एक ते लोक असतात जे लोकांच्या इशाऱ्यावरती नाचतात, नाही का. आणि आम्ही ते लोक आहेत, आम्ही आमच्या इशाऱ्यावरती लोकांना नाचवतो आणि लोक खुशी नाचतात आणि गाणे चेंज करून नाचतात, नाही का. मला हे गाणे नको, ते गाणे हवे. आणि कोणी बघत असेल का, इच्छा पण इशाऱ्यावरती कोणतरी नाचतं तर हो. ही डायरेक्ट ॲट अ टाइम 27-28 पोरींना डायरेक्ट 40 पोरं ऐकतला. वा बघा, स्पिरिट बघा मुलीची, थांबली नाही ती. 40 पोरांना ती ॲट अ टाइम नाचवती. आणि आमच्या आता पोरं येतील. बोर होत आहे गाईज इथं खूप. अरे आम्ही एवढं घाण बोर होतोय. थांबा मी इधर कोई भी है भी नहीं. आणि ना आम्हाला आता इतकं बोर होत आहे की ना तुम्हाला सांगू पण नाही शकत. कारण की नाही इथं आम्हाला गॉसिप करायला कोणी आहे ना, बिचिंग करायला कोणी. आम्ही ना लोकांच्या बिचिंग करून आम्ही आता थकून गेलोय. तोच टॉपिक किती वेळा बोलायचा. हा, इथून आपण काळ येतोय, आपण इकडे ठेवायला पाहिजे कॅमेरा. तर तू खाली थांब. सो गाईज इथून जास्त काळ येते. मेन प्रॉब्लेम काय की आपण हे असं ठेवायला पाहिजे. नाही शकली अच्छी हमारी. सॉरी. हे भारी होता. 10 वेळास अँगल चेंज केल्यावरती फक्त माझे हेअर असे ती फ्लॉन्ट करते तिच्या हेअर्सला, कारण की तिला असं वाटतं की तिचे हेअर खूप चांगले, पण तिला पण माहिती की ती बँड वाजली त्याची. रोज सुबह 9 बजे से लेकर 3 बजे तक 3 बजे तक डस्ट में नाचते रहते. आणि असंच काहीतरी सीन होतं. मी आता माझी बॅग ठेवली कारण की कतई वाह्यात येणारे जर शकल असतील असे, तर मग त्याला फिल्टर शिवाय दुसरा कोणता ऑप्शन नसणार. बट नाही, आम्हाला फिल्टर सुद्धा नाही आवडत. आम्ही फिल्टर मध्ये पण चांगले नाही दिसत. म्हणजे हे बघा, आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतो आम्ही तुम्हाला ते सांगतो. एक कॅटेगरी असते जी दुसऱ्यांची बिचिंग करते,
एक कॅटेगरी असते जी बीचिंग करतात लोक, त्यांना एन्जॉय करते, आणि आम्ही ती कॅटेगरी आहे जी स्वतःचीच बीचिंग करतो एकमेकींसोबत की नाही डूड आपण नाही डूड आपण हे करायला पाहिजे. हे बघा, मला देवाने नॅचरल बिंदी दिली, ऍक्च्युली ती माझी चुकी आहे पण दिली आहे. आणि हे बघा आता हिला हिचे केस आहे ना इथे, ते तर कतई आता तिने स्वतःहून वाह्यात करून घेतले, नाही तर छान होते बिचारीचे केस, खूप छान होते. नाही बाय द वे ते आत्ताही छान आहे, चांगले आहेत ते केस. काय बोलत नाही तुम्हाला, नीट वेव द्या चांगला आणि वाले आपलं. बघा आमचा इतकं बोर होत आहे, आम्हाला काय माहिती का बरं कुठे गेले यार. आणि म्हणजे ना एच पब्लिक स्कूल पासून तर काय बोलतात त्याला इथपर्यंत तहसील कार्यालयापर्यंत येऊस्तोवर त्यांना एवढा टाइम लागला. इथे एंड करतोय कारण आमचे ते बाकी ते आम्हाला काही नावं बिव ठेवतील त्याच्या पहिलेच आम्ही एंड करतो. थँक्यू. आणि आमचं काळं तोंड लवकरच लपवतो. आता काय आम्ही ना स्वतःबद्दल याला असं वाटतंय की आम्ही यांच्याबद्दल बिचिंग करतो. आता तुम्हीच सांगा की आम्ही स्वतःबद्दल जास्त बिचिंग करतो की यांच्याबद्दल जास्त बिचिंग? आमच्याबद्दल काय छाती ठोकू ठोकू सांगतो की यांच्याबद्दल बिचिंग करतो, पण असं काहीच नाही. तुम्हाला माहिती तसंच आहे. आम्ही त्या कॅटेगरी मध्ये येतो जे लोक स्वतःचीच बिचिंग स्वतःच करून घेतात. हा ना, इन शॉर्ट की भाई माझ्या बॅगेत स्टोल आहे, मी तरी चालले थोडं. कारण की ते असतं ना भरपूर नमस्कार नमस्कार बोला. स्पिरिट असतं नाही का. यू फॉलो. यार मी विचार कमेंट काय करा, करू नका रे, असं नका करू. हे कट करवर का हे कमेंट नाही करत तुम्ही, फॉलो नाही करत तुम्ही, असं थोडी चालतं यार. आम्ही एवढं मेहनत, एवढं उन्हात आणत मी ब्लॉग करते आणि तुम्ही एक हे नाही करू शकत तुम्ही. बघा अरे यांची तोंड बघा आधी, हे लोक माझ्यासोबत आले का त्यापेक्षा भारीच आमचं तोंड. 7 करोड इस भाई ने 7 करोड का जवाब बहुत अच्छे से दिया है. बाबा किती भारी वाटते यार, मी अशी व्लॉगिंग करते. काश माझ्या चॅनलला असे नाही का 10K तरी फॉलोअर्स पाहिजे होते नाही का, म्हणजे सबस्क्रायबर. म्हणजे थोडंसं मनाला बरं तरी वाटलं असतं नाही का. 1 मिलियन नाही पण मी 10K तर डिझर्व करते. काय वाटतं तुला? वय हळूहळू वय. पण मला हे कळत नाही. स्टॉप. आम्ही 3 जण ना ह्या दोघांची वाट बघत होतो गोंदेश्वर मंदिराच्या एंट्रन्स समोर, कारण की आम्हाला मंदिरामध्ये जायचं होतं. पण जसं ह्या लोकांना कळालं की माझा फोनचा कॅमेरा ऑन आहे, तसं ह्या लोकांनी आम्हाला पाठ दाखवली आणि मून वॉक करत ते आमच्यापर्यंत आले. त्यानंतर आम्ही गेलो गोंदेश्वर मंदिराच्या आतमध्ये. बरं, गोंदेश्वर मंदिराचं जे गेट आहे त्या गेटवरती सुद्धा दगडांमध्ये कोरीव काम केलेलं आहे, त्यामुळे हे दिसायला अगदी सुंदर दिसतं आणि मनमोहक वाटतं मनाला. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. खूप सारे व्हिजिटर पण इथं आले होते आणि प्रत्येक जण आपापल्या परीने त्या मंदिराचे फोटो काढत होते. बरं, हे मंदिर नुसतं दिसायला सुंदर नाही तर खरंच इथल्या प्रतिमा देखील अप्रतिम आहे आणि इथं मनाला खूप छान शांतता वाटते. इथं तासनतास बसलं तरी काहीही वाईट वाटत नाही किंवा वेळ वाया गेल्यासारखं असं काहीच वाटत नाही. त्यानंतर आम्ही देवाचं दर्शन घेतलं. येणाऱ्या 2025 मध्ये आमच्याकडे काय काय अपेक्षा आहेत त्याही देवाला सांगितल्या आणि त्या अपेक्षांसाठी थोडंसं बळ दे हेही देवाला सांगितलं. त्यानंतर आम्ही बाहेर थोडासा टाइम स्पेंड केला आणि नंतर तिथेच बसवून ठरवलं की आम्हाला आता बाहेर कुठं जायचं. तोपर्यंत आम्ही थोडीशी मस्ती पण केली, ट्रिपची थोडीशी प्लॅनिंग केली जी तुम्हाला नंतर बघायला भेटणार आहे. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो गार्डन मिसळ पावला. इथली मिसळ जेन्युइनली मला खूप आवडती. काही लोकांना नसेल आवडत पण मला जेन्युइनली तिथली मिसळ खूप आवडती. मीच या लोकांना तिथं घेऊन गेले आणि खरंच श्रावस्तीने फर्स्ट टाइम तिथली मिसळ खाल्ली होती आणि तिला पण ती फार आवडली. मग काय, कमलेश मला बोलला तू टेस्ट करते तर मीच तुझा व्हिडिओ काढतो. मग बिचारीने माझा व्हिडिओ काढला आणि जेन्युइनली तिथली मिसळ खरंच खूप चांगली आहे. आम्ही इतकं पोट भरून खाल्लं ना की नंतर आम्हाला रिग्रेट होत होतं की आम्ही इतकं खाल्लं. आणि त्यानंतर श्रावस्तीतला तिथली जिलेबी खूप आवडली होती, कारण की ती जिलेबीची खूप मोठी फॅन आहे. त्याच्यामुळे संकेत दादाला ते पावाचा आणि मिसळीचा दोघांचा पण त्रास आहे म्हणून त्याने आईस्क्रीम घेतली होती खायला आणि तो त्याची आईस्क्रीम एन्जॉय करत होता. संजू दादानी मस्तपैकी आडवा हात मारला होता आणि तो मस्त मिसळचा एन्जॉय घेत होता आणि मी पण मस्तपैकी असं छान वाटत होतं मला खाऊन. मी खूप दिवसानंतर गेली होती गार्डन मिसळ पावला, पण खरंच जेन्युइनली तिथली टेस्ट मला खूप आवडती. आणि खरंच जर तुम्ही जर सिन्नरमध्ये आलात आणि असं तुम्हाला जर काय वाटलं की खायचंच आहे तर तुम्ही गार्डन मिसळला व्हिजिट करू शकता. आम्ही हे सगळं खाल्लं आणि एकाच्या पण ताटात असं काही उरलं नव्हतं.
त्यानंतर मिसळ खाऊन आम्ही सगळेजण ऐश्वर्या मंदिरामध्ये गेलो होतो. तिथं आम्ही थोडंसं गेम वगैरे खेळलो. माझा आजचा दिवस असा होता. तुमचा कसा होता तेही मला सांगा. तोपर्यंत बाय.